नमस्कार. मी जितेंद्र गुडके सराफ, पुणे. तुम्हाला कल्पना आहे की 7 महिन्यापूर्वी दिवाळी झाली, 6/21. तर त्या सप्टेंबरच्या आसपास चांदीचा भाव होता 92,000 किलो. त्याच्यानंतर तो 1 महिन्यानंतर झाला 1,98,000. त्याच्यानंतर तुम्ही पाहतच आहात 4.5 लाखापर्यंत चांदी गेली. का बरं एवढी वाढली? एक रेशो होता. अनेक वर्ष एक रेशो होता की 10-12% दरवर्षी चांदी किंवा सोनं हे वाढायचं. अचानक एवढा भाव का वाढला? त्याचं कारण आहे की जगामध्ये इंडस्ट्रियल यूज चांदीचा वापर खूप व्हायला लागलाय, जी रिसायकलेबल नाही आहे. पुरवठा मर्यादित आहे आणि वापर जास्त आहे. तुमच्या सध्या मोबाईलमध्ये पहा, चांदीचा वापर आहे. LCD, LED, तुमचे लॅपटॉप, प्रत्येक गोष्टीमध्ये चांदीचा वापर आहे. साधं गाडीत अगदी सांगतो, हल्ली इलेक्ट्रॉनिक्स कार चालल्यात बॅटरीवर चालणाऱ्या. त्याच्या किमती पहा बरं, बॅटरीच्या काय किमती झाल्यात. कारण त्याच्यामध्ये आतमध्ये जो लेअर वापरला जातो तो संपूर्ण चांदीचा आहे. सो चांदीची डिमांड प्रचंड प्रमाणात वाढली. चायना वेड्यासारखी चांदी खरेदी करतोय. चायना काय, इनफॅक्ट सगळी जग. सो चांदी ही वाढतच राहणार आहे. यावर्षी आलाय अधिक महिना. अधिक महिना कोणाचा असतो? जावयाचा. बरोबर ना? त्याचं पुण्य मिळणार असतं सासू-सासऱ्यांना, अशी आख्यायिका आहे. आपल्या परीने आपण, कोणी समई देतं, कोणी निरांजन देतं, कोणी तामण देतं, कोणी तबक देतं. जावई या लाडका असतो सगळ्यांचा. कोणी ताट देतं. मला माहितीये, मी जेव्हा व्यवसायाला माझ्या सुरुवात केली तेव्हा पहिल्या वर्षी अधिक महिन्यामध्ये मी फक्त 80 स्क्वेअर फुटाच्या शॉपमध्ये 160 ताटं विकली होती. मागच्या अधिक महिन्यामध्ये मी साध्या 16 निरांजनी विकल्या नाहीत. आता इच्छा तर आहे मुलीला आणि जावयाला ताट द्यायची. आणि आपल्या महाराष्ट्रीयन लोकांमध्ये पद्धत आहे, तामण भले संध्या करू नको ते करू न करो, पण पंचपात्र, पळी, संध्या ही सगळी उपकरणी आपल्याकडे चांदीची लागतातच. 300 ग्रामचं तामण 4 लाख रुपये. हे लिहून ठेवा माझं वाक्य, की दिवाळीला 4 लाख रुपयाच्या आसपास चांदी जाणार. हे जे काही आता वॉरचं प्रकरण चाललंय त्यामुळे अपडाऊन्स होत आहेत. 4.5 दाखवलं होतं. लिहून ठेवा हे वाक्य, की 100% चांदी वाढणार आहे. आता इच्छा आहे तुमची, मुलीला एक जावयाला एक तामण किंवा ताट द्यायची. आज 500-700 ग्रामचं ताट जर म्हटलं, 3 लाख. आला ना अंगावर काटा? बरोबर आहे. पण ते पुण्यही घालवायचं नाहीये. सो जो प्रकार आम्ही 35 वर्षापूर्वी सोन्याच्या बाबतीत केला होता, कमी वजनाचे दागिने, तोच प्रकार आम्ही चांदीसाठी पण करत आहोत. अनबिलिव्हेबल किमतीमध्ये. आणि रोज वापरा, रगडा, परत घेतो मी, काही प्रॉब्लेम झाला होतच नाही प्रॉब्लेम. 20-20 वर्षे आहे हे माझे दागिने किंवा वस्तू माझ्या घरात. मी प्रथम आम्ही कधीही डायरेक्ट विक्री करत नाही. आम्ही आमच्या घरात पहिल्यांदा यूज करतो. हे ड्युरेबल आहे, आपल्या नावाला खराब करणार नाहीये याची खात्री पटल्यानंतरच ते ग्राहकांसाठी उपलब्ध करतो. सो नवीन एक प्रॉडक्ट आम्ही सुरुवात केलेली आहे. लवकरच असं प्रदर्शन सुरुवात होईल. 3 ते 3.5 हजार व्हरायटी केलेल्या आहेत आम्ही. आणि जे ताट तुम्ही 3 लाख रुपयात घेणार असाल, 35-40 हजारात तुम्हाला दिलं आणि रोज वापरा, तर कंटाळाला मला परत द्या. कशी काय आयडिया? विचार करा. मी 2011 सालीची गोष्ट सांगतो तुम्हाला, बरोबर 15 वर्षापूर्वीची. त्यावेळेला सोनं आणि चांदी हे दोन्हीही 10-10 हजार रुपये होतं. 10,000 रुपये मध्ये 10 ग्राम सोनं आणि 10,000 रुपयामध्ये 1 किलो चांदी. म्हटलं आमची 100 वर्षाची पिढी असल्यामुळे डोळे बंद करून लोक पैसे घेऊन येतात. दादा इन्व्हेस्ट करायचे कशात करू?
जागतिक घडामोडी ज्या चाललेल्या होत्या त्याच्यावरनं मला कल्पना आली होती. मी सांगायचो तुम्ही माझं ऐकणार आहात ना, मग मी सांगतो 5 तोळे सोनं घ्या आणि 5 किलो चांदी घ्या. कारण त्या चांदीनी एका वर्षात 72,000 पर्यंत भाव वाढला. हीच परिस्थिती आत्ताच निर्माण झालेली आहे. ती सेम परिस्थिती झाली आहे की भाव 6 महिन्यापूर्वी 92,000, 7 महिन्यापूर्वी आणि 4.5 लाख. आता थोडंसं अपडाऊन चाललेले आहेत, पण 100% भाव वाढणार हे निश्चित आहे. गुंतवणूक करायची झाली तर निश्चित करा चांदीच्या ब्रीफ मध्ये. किती मिळतं मग तुम्हाला व्याज बँकेमध्ये? 5%, 6%. अनेक ग्राहकांना मी असा सल्ला देतो, होम लोन क्लिअर झाले ना तुमचं, ओके, प्रॉपर्टी लोन काढा 9.5% बँकेकडनं. त्याची चांदीच्या विटा घेऊन जा माझ्याकडनं, 2 वर्षांनी ते सगळ्या परत मला द्या. सगळं बँकेचं लोन कडून टाका आणि तेवढेच पैसे पुन्हा म्हातारपणासाठी डोक्यापाशी ठेवून द्या. बघा भविष्यात ते सांगितलेलं काय होतं ते. धन्यवाद. नमस्कार.